ही असे दोन मुख दिसत आहेत आणि ही अद्भुत अशी शिल्प. तर या लेण्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलाकृती बघायला भेटतील कोरलेल्या ज्या काळात. तुम्हाला इकडे शिवलिंग बघायला भेटेल आतमध्ये, हे कोरलेले स्तंभ आणि अशी ही कलाकृती त्यात. तर बेसिकली इथे सांगितलं आहे की ही लेणी ही आयताकृती आहे आणि तो तुम्हाला खाली दिसतोय तिकडे अरेबियन सी तुम्ही बघू शकता. कशा आहात मित्रांनो, माझं नाव आहे रोहित आणि तुमचं स्वागत आहे माझ्या एकटा ट्रॅव्हलर या यूट्यूब चॅनलवरती. आणि सध्या मी आहे गेटवे ऑफ इंडियाला. तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकत असाल गेटवे ऑफ इंडिया. तर आज आपण चाललो आहे एलिफंटा केव्जला. तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरून समजलंच असेल. तर आता मी आहे गेटवे ऑफ इंडियावरून आणि तिकडून आपल्याला फेरी पकडून आपल्याला जायचं आहे एलिफंटाला. चला मग जाऊया एलिफंटाला आणि एक्सप्लोर करूया एलिफंटा केव्जला. आपण या बोटमधून उतरलोय आणि आता आपण इकडून जाणार आहे एलिफंटाला. आता इकडून जायला रस्ता आहे एलिफंटाला. इथे एक छोटी टॉय ट्रेन पण आहे, त्याने पण तुम्ही जाऊ शकता. बघू शकता तुम्ही व्ह्यू. आणि आता आपण टॉय ट्रेन मध्ये बसलोय. या टॉय ट्रेन आपण उतरलोय आणि आता आपण पुढे जाणार आहे चालत एलिफंटा केव्जकडे. आणि हे असं मार्केट तुम्हाला इथे बघायला भेटेल. इथे कॅप सगळं मार्केट आहे तुम्हाला बघायला भेटेल दोन्ही साईडला रोडच्या. जसं टॉय ट्रेनमधून तुम्ही उतरता पाठी तसं टॉय ट्रेनमधून उतरलं की असं असते. आणि आता इथे आपल्याला ग्रामपंचायत ऑफ घारापुरी म्हणजेच एलिफंटाचं नाव हे घारापुरी आहे. तर इथून आपल्याला तिकीट घ्यावं लागेल. आपण इथून तिकीट घेतलं आहे जे ग्रामपंचायतीचं तिकीट आहे 5 रुपये. तुम्ही बघू शकता हे 5 रुपये तिकीट दिलं ग्रामपंचायतीचं. आणि पुढे जाऊ आपण. दोन्ही साईडला तुम्हाला असे स्टॉल्स बघायला भेटतील. तुम्हाला रेस्टॉरंट पण बघायला भेटेल जेव्हा एंट्री करता. तिकडे असे इकडे पण रेस्टॉरंट आहे आणि इकडे पण. आपल्याला इकडे अशा शिड्या आहेत काही, त्या चढून आता आपल्याला वर जावं लागेल. खाली तिकडे हॉटेल्स आणि तुम्हाला बघायला भेटतील. आणि तुम्हाला असे स्टॉल्स बघायला भेटतील वेगवेगळे. आणि इथे काही मूर्ती बघायला भेटतील. सोवेनियर्स आहेत तुम्हाला इकडे. तिकडे तुम्हाला खूप सारे स्टॉल्स भेटतील बघायला. ऑलमोस्ट पोचल्यावरती तुम्ही बघू शकता इकडे एलिफंटा केव्ज. आता आपण आज जाऊया एलिफंटा केव्जच्या आणि बघूया. म्हणून तुम्हाला अरेबियन सी पण बघायला भेटेल खाली. केव्सच्या आत आलोय
एलिफंटा केव्हचं इथून तिकीट आपण घेतलं आहे, जे की तिकीट 40 रुपीजचं आहे. आणि खाली जेव्हा खाली तुम्ही येता तेव्हा ग्रामपंचायत जो घारापुरी ग्रामपंचायत तिथे तुम्हाला 5 रुपये द्यावे लागतात आणि मग तुम्हाला इकडे 40 रुपयाचे तिकीट घेऊन तुम्ही येऊ शकता आतमध्ये. आणि इथे अशा 7 केव्ज आहेत, त्या आता आपण एक्सप्लोअर करूया. आणि तो तुम्हाला खाली दिसतोय तिकडे अरेबियन सी तुम्ही बघू शकता, त्या बोट्स उभ्या आहेत छोट्या, तो अरेबियन सी. आणि हा असा एलिफंटाचा परिसर. बाकी बघू शकतो तुम्ही माझ्या लेण्या आहेत. तर चला मग एक्सप्लोअर करूया एलिफंटा केव्जला. पाठी बघू शकत असाल एलिफंटा केव्ज. तर आता आपण आलो आहे, तर आपण एक्सप्लोअर करूया. तर ह्या केव्जबद्दल बोलायचं गेलं, एलिफंटा केव्जबद्दल, तर ह्या केव्ज मला शंकर आणि गौतम बुद्ध यांचे शिल्प असे कोरलेली भेटेल. वेगवेगळ्या प्रतिमा आहेत त्या बघू. आणि चला तर मग एक्सप्लोअर करूया एलिफंटा केव्जला. चला. मग असं आपण बघत आहोत पाठीवरती तुम्हाला खूप सारे माकड भेटतील बघायला. तुम्ही खूप सारे माकड आहेत इथे. आणि आपण लास्टून स्टार्ट करतोय आणि मग आपण बघत बघत असं परत बाहेर पडू या केव्सच्या. तर पहिले आपण लास्ट केव्जला बघायला आलो. इथली जी लास्ट केव्ज आहे तिला, आणि ह्याच्या इकडे बंद आहे सगळं. तर फर्स्ट म्हणजे ही लास्ट केव्ह आहे, ते तुम्हाला लास्ट केव्ह बघायला भेटेल. आतमध्ये तुम्हाला शिवलिंग इथे आहे. तर आतमध्ये जायला इथे बंद केलं आहे, त्यामुळे तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत. आता ही आपण केव्ज बघून आलोय, पण पुढे जाऊया आणि इकडे पण ज्या केव्ज आहेत त्या बघूया. आणि ही पूर्ण अशा एका दगडामध्ये कोरलेली आहे. तर ही लेणी 4 तुम्हाला बघायला भेटेल इथे. वाचू शकता तुम्ही पॉज करून. ते इथे असं लिहिलं आहे की ह्यामध्ये ही जी लेणी आहे ह्यामध्ये तुम्हाला शिवलिंग ही बघायला भेटेल. ह्याही लेणीमध्ये, ह्या 4थ्या लेणीमध्ये. सगळीकडे तुम्हाला जसं सेमच दिसेल, जसं तुम्ही तिकडे बघितला तो होता तसं सेम आहे ह्याच्याही आतमध्ये आहे. आणि तुम्हाला इकडे शिवलिंग बघायला भेटेल आतमध्ये. बेसिकली ह्या लेण्यांमध्ये त्या काळी जी माणसांनी ह्या लेण्या कोरल्या असतील, शिल्पकाम केलंय, तुम्ही बघू शकता. आता जे कारागीर करतात त्या टाईपमध्ये त्या लोकांनी हे असे दरवाजे कोरलेले आहेत. आणि इकडे हा 1 2 3 4 5 6 रूम आहेत या लेणीत. ते बघा, ही लेणी क्रमांक 4. याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 6 असे दरवाजे बघायला भेटतील. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता असे दरवाजे. तर आता आपण या 4थ्या लेणीकडून दुसरीकडे जाऊया. तर हे तुम्हाला शिवलिंग इथे बघायला भेटेल असं. आणि ही लेणी 4. तुम्हाला इथे अशी ही 3री लेणी बघायला भेटेल. 3ऱ्या लेणीमध्ये आता आपण आज जाऊया ह्या एलिफंटा केव्ज मधल्या, म्हणजेच घारापुरी केव्ज मधल्या.
तर ही लेणी क्रमांक 3 आहे आणि ह्याच्याबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिली आहे. ही लेणी ही आयताकृती आहे आणि हे 6 स्तंभ आहेत तुम्हाला बघायला भेटतील या लेणीमध्ये. आणि मध्ये हितगृह हे बघायला भेटेल, मध्ये तुम्हाला मिळेल तेच इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे. बघू शकता ही लेणी क्रमांक 3. सेम आहे असंच ते प्रत्येक लेणींमध्ये आहे तसंच कलाकृती त्या काळची. बेसिकली ह्या तिसऱ्या लेणीत तुम्हाला आयताकृती हे असे ही लेणी बघायला भेटेल. इथे तुम्हाला 6 स्तंभ बघायला भेटतात. हे 6 स्तंभ आहेत आणि मध्ये तिचं तुम्हाला गर्भगृहही बघायला भेटेल इथे. तर अशी ही लेणी क्रमांक 3. आणि आता आपण लेणी क्रमांक 3 पासून पुढे जाऊया आणि पुढे काय आहे ते बघूया. तुम्हाला बघायला भेटेल आजूबाजूचा परिसर आणि तिकडे तुम्हाला माकडा काही खाताना बघा. तर माकडाच्या हातात नळ्यांचं पाकिट आहे. खातोय तो कोणाकडून त्याने घेतलं असेल हे पॅकेट. ते खूप सारी तुम्हाला माकडं भेटली जसे तुम्हाला नॅशनल पार्कला आणि बघायला भेटतं अशी माकडं तुम्हाला बघायला भेटतील. चालू आहे लेणी क्रमांक 2 असेल इकडून. इकडे तिसरी लेणी आपण बघून आलो आता इकडे आणि ही लेणी क्रमांक 2 असेल. अशी लेणी आहे पूर्ण काम बघू शकता एवढं जुनं काम आहे. आणि अशा ह्या लेणीचा गर्भ तुम्हाला तरी ते काही बोर्ड नाही की ही दुसरी लेणी आहे की, पण सेम तशीच लेण्या तुम्हाला ही बघायला भेटेल. तर इथून आपण बाहेर जाऊया आता. आणि पाठी तुम्हाला चौथी लेणी दिसली तशीच आहे ही लेणी आहे. तर आता इथून आपण खाली जाऊया. चलो आता आपण पुढे जाऊया आणि पुढे बघूया आपल्याला कोणती लेणी बघायला भेटते ती. मला बसायसाठी केलं आहे लेण्यांच्या इथे आणि असा हा आजूबाजूचा परिसर. ह्या आजूबाजूच्या परिसराच्या तिकडे तुम्हाला अरेबियन सी दिसेल. ही केव मोठी आहे प्रमाणाने आणि पूर्ण अशा ह्या दगडामध्ये ही कोरलेली केव तुम्ही बघू शकता. दगडामध्ये ही कोरलेली ही केव आहे. ती पूर्ण दगडामध्ये कोरलेली तुम्हाला केव बघायला भेटेल. जाऊया केव्सच्या. तर या लेण्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलाकृती बघायला भेटतील. कोरलेल्या ज्या कलाकृती आहेत या तुम्हाला ह्या लेणीत बघायला भेटतील. आणि इथे तुम्हाला शंकराचं शिवलिंगही बघायला भेटेल. मध्ये ठेवलं आहे ते आणि दोन्ही बाजूला तुम्हाला सिंह जो कोरलेले बघायला भेटतील ह्या लेणीत. आणि या शिव पार्वतीच्या प्रतिमा आहेत अशा कोरलेल्या तुम्हाला
ही जी प्रतिमा आहे त्रिमूर्ती आहे, तुम्ही बघू शकता समोर. आणि ह्या दोन साईडलाही असे दोन मुख दिसत आहेत. आणि ही अद्भुत अशी शिल्प ती तुम्हाला बघायला भेटेल. बघू शकता तुम्ही. तर या त्रिमूर्तीच्या इथून आता आपण चाललोय दुसरीकडे. येथे गंगाधर मूर्ती, ही धर मूर्तीची अशी शिल्पकला तुम्हाला बघायला येते. ह्या दगडांमध्ये कोरलेली. आणि तिकडे तुम्हाला त्रिमूर्ती त्या साईडला बघायला भेटेल. ही अशी मोठी अशी ही केव्ज आहे. कल्याण सुंदर मूर्ती अशी ही कला शिल्पकला. आणि ह्या बाजूला तुम्हाला महायोगी शिव यांचे कोरलेले शिल्प. आता ही ऑलमोस्ट आपली फिरून झाली आहे केव. तिकडे पण गेलेलो. बाहेर जाऊया इथून या केव्सच्या. तर इथून आपल्या ऑलमोस्ट या केव्स फिरून झाल्या आहेत. 4-5 केव्स होत्या त्या आपण फिरल्या आहेत पटापट. तर आता आपण बाहेर जाऊया, थोडं बसूया इथे. आता ह्या केव्हमधून आलेलो. मग अशी आपण एंट्री केली तो आपण लास्ट केव्हला तिकडे गेलेलो. आणि आता आपण असं फिरत फिरत तिकडून त्या केव्हमधून आता ह्या केव्हमधून बाहेर आलोय. आणि आता ऑलमोस्ट आपल्या सगळ्या केव्ह फिरून झाल्यात. थोडं खाली जाऊया आणि इथे बसूया, थोडा आराम करूया. मग या एलिफंटा केव्हमधून आपण बाहेर जाऊया. आणि तुम्हाला आजूबाजूचा परिसर माझ्या पाठी. तिकडे माकडं आहेत. ते जी लोक येतात त्यांना वैतागवतात आहे. लहान मुलं आहेत ती त्या माकडांच्या पाठी लागतात. ह्या केव्हसाठी आपण ह्या साईडून गेलेलो आणि मग त्या साईडून आपण बाहेर आलो ह्या केव्हमधून. तर अशी ही केव्स खूप साऱ्या फॅमिलीज इकडे येतात. तर आता आपण केव्स फिरून झालोय. तर आता आपण जाऊया खाली. तिथे जवळजवळ 4-5-6 केव्ज आहेत. तर ह्या 5-6 केव्ज आहेत त्या आपण फिरलोय आता. आणि आता आपण खाली जाऊया. इकडून पण जायला आपल्याला गेटवे ऑफ इंडियाला अराऊंड 1-1.5 तास लागतो. बोटीतून अराऊंड 1 तासाच्या वरतीच 1-1.25 तास लागत असेल बोटीने. तर आता आपण जाऊया इकडून. तर मग आता इकडून आपण बाहेर जाऊया. आपण खाली आलो एलिफंटा केव्हच्या. आणि आता इथे आपण ऊसाचा रस घेतलाय. तर हा ब्लॉग इथेच संपूया एलिफंटा केव्हच्या. आणि भेटूया असाच एका नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या एकदा ट्रॅव्हलर या यूट्यूब चॅनलला. चला तर मग बाय, टेक केअर गाईज, बाय.